नमस्कार मित्रांनो. तर 20 ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळतंय की कमळी रितेशचा सगळा इतिहास शोधून काढते. रितेशने जसं कमळीला फसवलंय तसं अजून किती जणांना फसवलंय कमळी हे सगळं शोधून काढते. कमळी एका मुलाच्या घरी जाते. तो मुलगा गरीब असतो. त्या मुलाचे वडील म्हणतात, कमळी, त्या विजेत्या क्लासमधल्या रितेश सरांनी आम्हाला खूप फसवले. त्या मुलाची आई म्हणते, त्या क्लासमध्ये जाऊन काही फायदा झाला नाही, उलट नुकसानच झाले, पैशाचं पण आणि माझ्या मुलाच्या आयुष्याचं पण. तो मुलगा म्हणतो, तो क्लास जितका वरून चांगला दिसतो ना, तसा आतून अजिबात चांगला नाही आहे. कमळीला नेमकं सत्य काय आहे ते कळायला लागतं. तर इथे साहेबा ऋषीला फोन लावतो आणि नेमका मॅटर काय झाला आहे, कमळी फोन करते, फोन उचलत नाही आहेस तू, आणि त्यानंतर इथे रितेशचं काय काय झालेलं आहे ते सगळं सांगतो. ऋषी आपलं महत्त्वाचं काम, ऑफिस, मीटिंग सगळं सोडून मुंबईला परत यायला निघतो. रोहितला हे सगळं कळतं. रोहित खूप चिडतो आणि नयनताराला म्हणतो, आई, तुझ्या लाडक्या लेकाला कामापेक्षा दुसरंच काहीतरी महत्त्वाचं काम आले आणि त्यासाठी तो मीटिंग सोडून परत मुंबईला यायला निघालाय. नयनतारा म्हणते, महत्त्वाचं काम? दुसरं कोणतं महत्त्वाचं काम आहे? मी तर त्याला तेच सांगितलं होतं आणि मला तर त्याचा फोन नाही आला. नयनतारा विचार करते की नेमकं काय झालं असेल. रोहित म्हणतो, आई, तुझ्या लेकाला कामाच्या जबाबदारीची जाणीव कधीच होणार नाही. नयनताराला या सगळ्यामध्ये चूक वाटायला लागते. आपला ऋषी चुकला असं तिला वाटायला लागतं. तर इथे कमळी अन्नपूर्णा राजन यांना भेटते. राजन म्हणतो, कमळी, अगं तुझ्याबद्दल आणि विजेता क्लासबद्दल जे काही आता चाललंय ते सगळं खरं आहे का? हे काय प्रकरण आहे नेमकं? आम्हाला माहिती आहे तू तर त्या क्लासला गेलीच नाही आहेस. कमळी, नेमका प्रॉब्लेम काय झाला आहे आणि रितेशने कशी फसवणूक केली आहे हे अन्नपूर्णा आणि राजनला सांगते. अन्नपूर्णाला आधीच रितेशचा राग असतो आणि रितेशचा खरा चेहरा अन्नपूर्णाला माहिती असतो. आता कमळीच्या या लढाईमध्ये अन्नपूर्णा तिची साथ कशी देते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की कमळी कॉलेजमधून निघते आणि ती आपला फोन चेक करते. ऋषीचे खूप मिस कॉल असतात. कमळी ऋषीला फोन लावते, पण ऋषीचा फोन नयनताराकडे असतो. नयनतारा म्हणते, बरं झालं, ऋषी फोन चुकून इथे ठेवून गेलाय, आता मी काही उचलणार नाही हिचे फोन. नयनतारा कमळीचे फोन कट करते. इथे कमळी म्हणते, ऋषी सर का फोन कट करत असतील? कमळी साहेबाला फोन लावते आणि ऋषीबद्दल चौकशी करते. तिला कळतं की ऋषी महत्त्वाच्या कामात आहे. साहेबाला कमळीच्या आवाजामध्ये प्रॉब्लेम जाणवतो. साहेबा विचारतो, कमळी, तुझ्या आवाजामध्ये काहीतरी वेगळेपणा जाणवतोय, काय झाले? काही प्रॉब्लेम आहे का? कमळी साहेबाकडे मदत मागते आणि साहेबा लगेच मदत करायला निघतो. तर इथे अन्नपूर्णा, राजन ऑफिसला जायला निघालेले असतात. राजन म्हणतो, आई, सोशल मीडियावरती बघ काय व्हायरल होतंय. अगं कमळीच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. तो परवा रितेश भेटला होता, त्याच्या क्लासच्या बॅनरवर कमळीचे फोटो झळकत आहेत. अन्नपूर्णा म्हणते, पण आपल्याला माहिती आहे आपल्या कमळीने तर असं काहीच केलेलं नाही आहे, तिने तर क्लास पण लावला नाही, मग हे कसं काय होते? राजन कमळीला फोन लावणार असतो. अन्नपूर्णा राजनला थांबवते. अन्नपूर्णा म्हणते, माझा कमळीवर पूर्ण विश्वास आहे. कमळी हे स्वाभिमानी आहे. जोपर्यंत कमळी मदत मागत नाही तोपर्यंत मदत करायला नको. कमळीला गरज असेल तेव्हा ती नक्कीच येईल. मला माहिती आहे ती स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवते आणि अजून काही प्रॉब्लेम असला तर आपण आहोतच ना मदतीला. राजन ठीक आहे म्हणतो. राजन, अन्नपूर्णा ऑफिसला जायला निघतात. तर इथे कमळी साहेबाच्या मदतीने रितेशची कंप्लेंट करते. ती इन्स्पेक्टरला सगळं खरं सांगून टाकते. इन्स्पेक्टर रितेशला पकडायला, रितेशला अटक करायला क्लासेसमध्ये येतात. इन्स्पेक्टर रितेशला बोलवून घेतात आणि त्याच्या हाताला धरून चौकशीसाठी त्याला घेऊन जाणार असतात. रितेश थांबवतो आणि तो म्हणतो, हे बघा, आपण आतमध्ये जाऊ आणि सभ्य भाषेत आपण बोलू. सगळा हा विषय इथेच संपवता येईल आणि माझा हात आधी सोडा. इन्स्पेक्टर हात सोडतात. रितेश म्हणतो, अहो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही एक बाजू ऐकून घेतली, पण माझी पण बाजू ऐकून घ्या ना. हे बघा, मला माहिती आहे तुम्ही तुमचं काम करताय, तक्रार नोंदवून घेतली आणि गुन्हेगाराला पकडायचं काम करायला आलात तुम्ही, पण मी काही रस्त्यावरचा गुन्हेगार नाही आहे माझा हात धरून मला घेऊन जायला. आणि साहेब, या मुलीने तक्रार केली आणि तुम्ही ऐकलत? अहो कुठल्याही प्रकारची शहानिशा पण केली नाही तुम्ही.
खरं काय खोटं काय ते तरी बघा आधी. आतमध्ये चला, माझ्याशी बोला, मग तुम्हाला सगळं खरं कळेल. इन्स्पेक्टरशी रितेश खूप गोड बोलतो. इन्स्पेक्टर आतमध्ये जात असतो. कमळी त्याला थांबवते. कमळी म्हणते, साहेब हे काय करताय तुम्ही? आपण इथे कशासाठी आलो होतो? मी कंप्लेंट केली होती ना ह्याच्या विरोधात. तुम्ही याला अटक केली पाहिजे. इन्स्पेक्टर म्हणतात, मला माझं काम शिकवू नकोस. मला माझं काम बरोबर येतं. तुझी बाजू ऐकून घेतली ना, आता त्यांची बाजू ऐकून घ्यायची. तुम्ही बाहेर थांबा, मी जातो. इन्स्पेक्टर रितेशसोबत केबिनमध्ये जातात. रितेश इन्स्पेक्टरशी खूप गोड बोलतो, लाडीगोडी लावून बोलत असतो. आणि इन्स्पेक्टर पण मस्त चहा पाणी घेत गप्पा मारत असतात. कमळी साहेबा बाहेरच थांबलेले असतात. कमळी म्हणते, हे सगळं काय चालू आहे? मला माहिती आहे ना, हा रितेश गोड गोड बोलेल आणि इन्स्पेक्टरला आपल्या बाजूने करून घेईल. मला त्याची गुन्हेगारी वृत्ती चांगलीच कळली. आता पोलिसांची मदत घेईल आणि पळवाट शोधेल. कमळी इन्स्पेक्टरला चहा घेत मस्त गप्पा मारताना बघते. कमळी खूप चिडते आणि धावत ती केबिनमध्ये जाते. कमळी म्हणते, हे सगळं काय चालू आहे? इन्स्पेक्टर डॉक्युमेंटची फाईल घेतात आणि रितेशशी गोड बोलून तिथून निघत असतात. कमळी त्यांना थांबवते. कमळी म्हणते, अहो साहेब, मी कंप्लेंट केली होती, यांना अटक करायचं होतं आणि तुम्ही अटक न करता निघालात? इन्स्पेक्टर विचारतात, कशासाठी अटक करायची आहे? कमळी म्हणते, कशासाठी म्हणजे? अहो हा गुन्हेगार आहे, याने माझी फसवणूक केली आहे. माझी परवानगी नसताना त्याने माझा फोटो बॅनरवरती लावला. मी तक्रार केली होती ना. इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघ, मी तुझी बाजू ऐकून घेतली आणि यांचीसुद्धा. सगळ्या गोष्टीची शहानिशा केली आहे. खरं काय खोटं काय मी सगळं बघितले आणि आता मला कळलं आहे सगळं काय खरं आहे ते. कमळी म्हणते, मगाशी माझ्यासोबत तावातावाने तुम्ही आला होतात अटक करायला यांना आणि अचानक आता बाजू बदललीत? अच्छा, आत्ता लक्षात येते. हा रितेश प्रत्येक गोष्टीची किंमत मोजतो ना, आणि त्याने तुम्हाला पण पैसे दिले असतील. इन्स्पेक्टर ओरडतात आणि ते म्हणतात, भलते सलते आरोप करू नको, मी सहन करणार नाही. आणि तू खोटी कंप्लेंट केली होती, मला माहिती आहे. कमळी म्हणते, खोटी कंप्लेंट? मी परवानगी दिलीच नव्हती आणि बॅनरवर माझा फोटो वापरलाय. ही खरी कंप्लेंट आहे. इन्स्पेक्टर डॉक्युमेंट दाखवतात आणि कमळीला म्हणतात, हे बघ, हे डॉक्युमेंट, ह्याच्यामध्ये सगळे पुरावे आहेत. त्यांनी तुला पैसे दिले होते आणि तू पैसे घेतले, परवानगी दिली आणि त्यामुळे बॅनरवर तुझा फोटो आहे. कमळी ते सगळे डॉक्युमेंट चेक करते. रितेश म्हणतो, बघ ना कमळी, अगं ॲडमिशन फॉर्मवर तुझी सही आहे. अभ्यासाच्या लोडमुळे लक्षात येत नसेल. आणि तो कन्सेंट फॉर्म, त्याच्यावर सुद्धा तू सही केली आहेस. तू मला परवानगी दिलीस त्यानंतर आणि मी तुला पैसे दिले. आपला विषय तिथेच संपला होता. किंमत मोजली या सगळ्याची. कमळी म्हणते, नाही, हा सगळं खोटं बोलतोय, माझ्यावर खोटे आरोप करतोय. रितेशला आठवतं की अनिका आपल्या इथे ॲडमिशन घेण्यासाठी आली होती. त्यावेळेस रितेशने तिला सांगितलं की मी तुला ॲडमिशन पण देतो, तेही फ्रीमध्ये, आणि तुला रॉयल ट्रीटमेंट पण देतो. त्या बदल्यात एक महत्त्वाचं काम करायचं. रितेशने अनिकाकडे कन्सेंट फॉर्म आणि ॲडमिशन फॉर्म दिला होता आणि कमळीच्या सह्या घ्यायला लावल्या होत्या. अनिकाला काय, कमळीला त्रास देण्याचा एक चान्स हवाच होता आणि तिला हा चान्स मिळाला होता. अनिकाने फसवून कमळीकडून सह्या करून घेतल्या. इन्स्पेक्टर इथे कमळीला म्हणतात, तुम्हाला जे काही बोलायचं ना ते कोर्टात बोला. कंप्लेंट करा रीतसर आणि पुरावे आणून सिद्ध करा. इन्स्पेक्टर निघून जातात. कमळीला पण आठवतं की या सह्या कधी केल्या होत्या. अनिकाने फसवून सह्या घेतल्या होत्या. कमळी म्हणते, ए रितेश, तू खोटारडेपणा केला आहेस ना, मी ते बरोबर सिद्ध करून दाखवीन. मी परवानगी दिलीच नव्हती, तरी पण माझा फोटो लागलाय. रितेश म्हणतो, तू मूर्ख आहेस. मूर्खासारखं इगोमुळे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. आता तुझ्याकडे काही पर्याय नाही आहे. थोबाड बंद ठेव आणि निघून जा इथून. माझ्याकडचे पुरावे मी दाखवलेत. कमळी म्हणते, मला माहिती आहे ना कुठून पुरावे मिळवलेत ते. आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, तू मला फसवलं असशील तसं अनेक जणांना फसवलं असेल. आता रितेश, तुझा सगळा इतिहास मी बाहेर काढते आणि तू साम्राज्य उभं केलंस ना, ते साम्राज्य सगळं उतरवून टाकेन. हा कमळी मोहितेचा शब्द आहे. कमळी चॅलेंज देऊन तिथून निघून जाते. रितेशला वाटतं की कमळी काहीच करू शकणार नाही. तर इथे थोड्या वेळाने कमळी अन्नपूर्णाच्या घरी येते. ती मोठमोठ्याने अनिकाला आवाज देते. रागिनी, कामिनी, अनिका तिथे येतात.
त्या ओरडतात आणि विचारतात, तू इथे काय करतेस? कमळी म्हणते, अनिका, तू काय केलं ना मला माहिती आहे. त्या दिवशी तक्रार करायची म्हणून सह्या घेतल्या माझ्या, आणि त्याच्यामध्येच ॲडमिशन फॉर्म, कन्सेंट फॉर्म याच्यावर सह्या घेतल्यास ना. तू फसवणूक केली आहेस माझी. अनिका थोडीशी घाबरते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.